की ज्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला आहे त्या जन्मगावी परवा दिवशी कोर्टाचा निकाल लागला आणि ती जमीन ताब्यात घ्यायची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे। जवळपास 25 कोटी रुपये खर्च करून येणाऱ्या या 2 महिन्यामध्ये कामाला सुरुवात होणार आहे आणि भव्य दिव्य असं स्मारक ज्या अण्णाभाऊंनी, ज्यांना आपण साहित्यरत्न म्हणतो, ज्यांनी समाजासाठी सेवा केली, त्यांचं मोठं स्मारक, त्या ठिकाणचं त्यांचं असलेलं वेगळे म्युरल्स वगैरे सर्व गोष्टी त्या ठिकाणी अंतर्भूत केल्या जाणार आहेत। म्हणून आज समाजातील सर्व घटक आज अत्यंत खुश आहेत, आनंदात आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा एक अण्णाभाऊंचं नाव या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आहेच आहे, परंतु त्यामध्ये आणखीन वाढ कशी करता येईल त्याचा आमचा प्रयत्न राहील। नाही, पक्ष वाढण्यासाठी भाजप त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करते, आम्ही सुद्धा अनेक प्रवेश घेतलेले आहेत, आम्ही आमच्या पद्धतीने करतोय आणि यासाठी कुणाची नाराजगी असण्याची किंवा कुणाला विरोध असण्याचं काही कारण नाही। पुढच्या आठवड्यामध्ये माझ्या जिल्ह्यातले सुद्धा अनेक मान्यवरांचा प्रवेश मी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेणार आहे। म्हणून ही प्रक्रिया आहे, या प्रक्रियेसाठी यांनी का घेतलं त्यांनी का घेतलं नाही किंवा घेऊ नये असं कोणतंही बंधन पुन्हा त्या पक्षावर नाही। युती आहे ना, युतीमध्ये युती धर्मात असं नाही आहे, म्हणून कार्यकर्ता वाढू नये किंवा कार्यकर्त्याला पक्षात घेऊ नये असं कोणताही निर्बंध कोणी कोणत्याही पक्षावर टाकलेले नाहीत। फक्त जो पक्षाचा कार्यकर्ता तुम्ही पक्षात घ्याल त्या पक्षाच्या कार्यकर्त्याचं आणि युतीचा समन्वय हा चांगला असला पाहिजे। एकमेकांमध्ये बोलताना किंवा एखाद्या वेळेला पक्षाच्या व्यतिरिक्त कोणतेही भांडण आपसामध्ये होऊ नये याची काळजी घ्यायची।